नमस्कार. मी वैद्या गौरीवाणी हिरण्यकेशी आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय कागल. आज आपण व्यायाम, एक्सरसाइज याबद्दल आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे त्याबद्दल माहिती घेऊ. आयुर्वेदानुसार व्यायामाचे अनेक फायदे आहेत. जसं की योग्य व्यायाम केल्यामुळे भूक वाढते, अतिरिक्त असलेली चरबी कमी होण्यास नक्कीच मदत होते, शरीर रेखीव, पिळदार व कणखर होते. याचबरोबर व्यायामामुळे काम करण्याचं सामर्थ्य मनुष्यास प्राप्त होते. आता हे झाले व्यायामाचे फायदे. तर व्यायाम कोणी करावा व केव्हा करावा, म्हणजेच व्यायाम कुणासाठी सुटेबल आहे? आयुर्वेदानुसार स्निग्ध आहार करणाऱ्या व बळकट पुरुषांनी शिशिर व वसंत ऋतूमध्ये व्यायाम करावा, तोही आपल्या शक्तीचा निम्मा व्यायाम करावा व इतर ऋतूमध्ये अगदी अल्प व्यायाम करावा, जो की शरीरास नेहमीच फायदेशीर ठरेल. व्यायाम केल्यानंतर सुखकररित्या सर्वांग रगडून व तेलाचा अभ्यंग करून स्नान करावे. या रीतीने व्यायाम अवलंबल्यास नक्कीच पूर्वी सांगितलेले व्यायामाचे सर्व फायदे तुम्हाला मिळतील. तर आयुर्वेदानुसार व्यायाम हा कोणी करू नये? ज्यांना वारंवार अजीर्ण म्हणजेच इंडायजेशनचे त्रास होतात, ज्यांना वात व पित्ताचे विकार चढलेले आहेत, वृद्ध माणसांनी व लहान मुलांनी व्यायाम नक्कीच करू नये. अतिव्यायाम म्हणजेच ओव्हर एक्सरसाइज यामुळे बरेच दुष्परिणाम शरीराला भोगायला लागतात. अर्थात आजकाल अतिव्यायाम इज इक्वल टू फॅट लॉस हा ट्रेंडच झाला आहे. अतिव्यायाम केल्यामुळे वारंवार थकवा जाणवणे, कोणताही उत्साह नसणे, झोप नीट न लागणे, वारंवार ताप, खोकला, मळमळ, उलटी यांसारखे आजार होणे, वारंवार दमा, थकवा असणे यांसारखे बरेच दुष्परिणाम अतिव्यायामामुळे दिसून येतात. अशा रीतीने व्यायामाचा आयुर्वेदिक दृष्टिकोन समजून घेऊन जर प्रत्येकाने व्यायाम करायला सुरुवात केली तर नक्कीच निरोगी राहण्यास मदत होईल.